नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज म्हणजे सराव चाचणीच्या स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. युट्यूब सोबतच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरही बघू शकता आणि इंस्टाग्राम अकाउंटवरही पीडीएफ स्वरूपात, रील स्वरूपात तुम्ही पीडीएफ बघू शकता. तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आता आपण नवीन वेळेवर ते घेऊन येणार आहोत दररोज सकाळी 5 वाजता. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जून 2026 मध्ये अंतर्गत राजकीय वाद आणि वाढत्या दबावामुळे कोणत्या देशाचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रिटन, युनायटेड किंगडम. तर लेबर पार्टीचे कीर स्टारमर यांनी 22 जून 2026 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते नव्या निवडीपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान राहतील आणि ब्रेक्झिट नंतर 2016 नंतर राजीनामा देणारे ते 6वे ब्रिटिश पंतप्रधान ठरलेले आहेत. ठीक आहे. दुसरा प्रश्न, मलेशियातील सारावाक येथे झालेल्या तिसऱ्या आशियाई दुहेरी स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या भारतीय जोडीने सुवर्णपदक पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, अभय सिंग आणि वेलावन सेंथिल कुमार. अभय सिंग आणि वेलावन सेंथिल कुमार या जोडीने अंतिम फेरीत पाकिस्तानच्या नासिर इक्बाल आणि नूर जमान यांचा पराभव केलेला आहे. तर भारताने या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी जेतेपदाची हॅट्रिक केलेली आहे. तिसरा प्रश्न, जर्मनीच्या शुहल येथे सुरू असलेल्या ISSF ज्युनियर जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या कोणत्या युवा नेमबाजाने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, प्रीतम केंद्रे. तर पुण्याचा युवा नेमबाज प्रीतम केंद्रे याने 10 मीटर एअर रायफल मध्ये सुवर्णपदक जिंकले. भारत 11 पदकांसह, ज्यामध्ये 5 सुवर्ण, 1 रौप्य, 5 कांस्य अशी पदक तालिकेत अव्वल स्थानावर आलेला आहे. चौथा प्रश्न, ऑकलँड येथे झालेल्या FIH महिला नेशन्स कप हॉकी स्पर्धा 2026 च्या अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या संघाने यजमान न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, भारत. तर भारतीय महिला हॉकी संघ याने न्यूझीलंडला हरवून दुसऱ्यांदा हा कप जिंकला. यापूर्वी 2022 मध्ये जिंकलेला होता. लाल रेम सियामी प्लेयर ऑफ द मॅच ठरली. तर दीपिकाने स्पर्धेत सर्वाधिक 6 गोल केले. प्रश्न क्रमांक 5, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी युद्धनौका राष्ट्राला समर्पित केल्या. त्यामध्ये INS संशोधक हे कोणत्या प्रकारचे जहाज आहे? तर हे आहे मोठे सर्वेक्षण जहाज, सर्वे वेसल लार्ज. तर नौदलात 3 स्वदेशी युद्धनौका दाखल झालेल्या आहे. INS दुनगिरी, प्रगत स्टेल्थ गाइडेड मिसाइल फ्रिगेड, INS मोठ्या हायड्रोग्राफिक सर्वेक्षण जहाज, INS अग्रय ओथळ पाण्यात काम करणारी पाणबुडी विरोधी युद्धनौका. प्रश्न क्रमांक 6, अवघ्या 11 चेंडूत अर्धशतक झळकावून लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाचा जागतिक विक्रम कोणत्या भारतीय खेळाडू किंवा क्रिकेटपटूने केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, वैभव सूर्यवंशी. तर भारताच्या वैभव सूर्यवंशीने 11 चेंडूत 50 धावा करून लिस्ट ए क्रिकेटमध्ये जगातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. त्याने श्रीलंकेच्या कौशल्या वीररत्ने यांचा 12 चेंडूचा 2005 मधील विक्रम मोडलेला आहे. 7वा प्रश्न, भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून 1 जुलै 2026 पासून कोणाची आणखी 3 वर्षासाठी पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे, याला स्टार करून ठेवा. आणि पुनर्नियुक्ती झालेली आहे तुषार मेहता यांची. ठीक आहे, ऑप्शन सी. तर ज्येष्ठ वकील तुषार मेहता यांची पुढील 3 वर्षासाठी पुनर्नियुक्ती झालेली आहे. सॉलिसिटर जनरल हे अटर्नी जनरल नंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. प्रश्न क्रमांक 8, दोहा डायमंड लीग 2026 मधील पुरुष भालाफेक स्पर्धेत 88.68 मीटर अंतरावर भाला फेकून कोणी प्रथम क्रमांक पटकावला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रुमेश थारंगा पथिरागे, ऑप्शन डी. तर श्रीलंकेच्या रुमेश थारंगा पथिरागे याने प्रथम क्रमांक मिळवला. तर भारताचा नीरज चोप्रा याने 85.69 मीटर भालाफेक करून 4थ्या स्थानावर तो राहिलेला आहे.
प्रश्न क्रमांक 9, पॅरिस स्थित म्हणजे पॅरिस मधील फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या म्हणजे FATF च्या उपाध्यक्षपदी व्हाईस प्रेसिडेंट पदी निवड होणारे पहिले भारतीय वरिष्ठ IAS अधिकारी कोण ठरले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विवेक अग्रवाल. ऑप्शन सी. तर वरिष्ठ IAS अधिकारी विवेक अग्रवाल हे FATF च्या सर्वोच्च पदावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत. ही मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्त पुरवठा रोखणारी जागतिक संस्था असून तिचे मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 10, मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्त पुरवठा रोखण्यासाठी जागतिक पातळीवर कार्य करणाऱ्या फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? जे आपण आत्ताच बघितलं, पॅरिस. ऑप्शन सी. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 11, वरिष्ठ IFS अधिकारी विश्वास विधू सपकाळ यांची खालीलपैकी कोणत्या देशामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे स्लोवाकिया रिपब्लिक म्हणजे स्लोवाकिया प्रजासत्ताक या देशाच्या अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर स्लोवाकिया प्रजासत्ताकमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त झालेले विश्वास विधू सपकाळ हे कोणत्या सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत? तर हे आहेत भारतीय परराष्ट्र सेवा IFS. ठीक आहे, आपण जे आधी बघितलं कसाही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 13वा प्रश्न, 2026 ते 2035 या 9 वर्षाच्या कार्यकाळासाठी आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाच्या म्हणजे एटलॉसच्या न्यायाधीशपदी निवड झालेले प्राध्यापक डॉक्टर बिमल एन पटेल हे सध्या कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणजे व्हाईस चान्सलर आहे? तर हे राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी गुजरातचे व्हाईस चान्सलर किंवा कुलगुरू आहेत. 14वा प्रश्न, संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या आणि बिमल एन पटेल यांची न्यायाधीश म्हणून निवड झालेल्या आंतरराष्ट्रीय नागरी कायदा न्यायाधिकरणाचे मुख्यालय कुठे आहे? आणि हे मुख्यालय आहे हम्बर्ग, जर्मनी या ठिकाणी. ऑप्शन सी. 15वा प्रश्न, क्रीडा विश्वातील सर्वात महागड्या आणि प्रतिष्ठित ट्रॉफीच्या यादीत अंदाजे 170 कोटी रुपये किमतीसह कोणती ट्रॉफी पहिल्या क्रमांकावर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, फिफा विश्वचषक ट्रॉफी, फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी. 16वा प्रश्न, जगातील सर्वात महागड्या क्रीडा ट्रॉफीच्या यादीत ICC क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी अंदाजे 28 लाख रुपये किमतीसह कितव्या क्रमांकावर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, 10व्या. प्रश्न क्रमांक 17, नुकतेच वयोवृद्धत्वाने निधन झालेले पद्मश्री प्रसाद सावकार हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, संगीत, रंगभूमी, नाट्यकर्मी व गायन. प्रश्न क्रमांक 18, प्रसिद्ध नाट्यकर्मी आणि गायक प्रसाद सावकार यांना भारत सरकारने कोणत्या वर्षी कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 2006. तर पद्मश्री प्रसाद सावकार यांनी 2008 मध्ये भूमिका साकारलेले किंवा खालीलपैकी कोणते नाटक त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचे नाटक ठरले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अवघा रंग एकची झाला. ठीक आहे, या ठिकाणी आपले प्रिंट मिस्टेकने रंग आलेला, अवघा रंग एकची झाला. तर त्यांनी त्यांच्या पूर्ण कारकिर्दीत अनेक अजरामर नाटकांमध्ये भूमिका केल्या. वर्ष 2008 मध्ये आलेले अवघा रंग एकची झाला हे त्यांचे रंगभूमीवरचे अखेरचे नाटक ठरले. प्रश्न क्रमांक 20, दरवर्षी 23 जून रोजी जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा केला जातो. या ऑलिम्पिक समितीची स्थापना 23 जून रोजी कोणत्या वर्षी झाली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1894. तर 23 जून 1894 रोजी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली होती, म्हणूनच हा दिवस ऑलिम्पिक दिन म्हणून निवडण्यात आला आहे. आणि आज 23 जून रोजी ऑलिम्पिक दिवस आहे. प्रश्न क्रमांक 21, सार्वजनिक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या अमूल्य योगदानासाठी आणि कार्याची दखल घेण्यासाठी दरवर्षी 23 जून रोजी कोणता महत्वाचा दिवस, राष्ट्रीय दिवस पाळला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन, युनायटेड नेशन पब्लिक सर्व्हिस डे. 22वा प्रश्न, ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली गेलेली प्लासीची लढाई, बॅटल ऑफ प्लासी 23 जून रोजी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर डोळे झाकून द्यायचं, 1757. ऑप्शन ए.
तर 23 जून 1757 रोजी बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यात प्लासीची प्रसिद्ध लढाई झाली, ज्याने ब्रिटिश सत्तेचा पाया रचला आणि बक्सरच्या लढाईने ब्रिटिश सत्तेचा पाया मजबूत केला, भक्कम केला. प्रश्न क्रमांक 23 जून 1985 रोजी एअर इंडियाच्या कोणत्या विमानामध्ये दहशतवाद्यांनी भीषण बॉम्बस्फोट घडवून आणला होता, जी इतिहासातील एक अत्यंत दुःखद घटना आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कनिष्क फ्लाइट 182. तर 23 जून 1985 रोजी एअर इंडियाच्या कनिष्क विमानात मॉन्ट्रियल वरून लंडनला जात असताना अटलांटिक महासागराच्या वर हवेतच दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला. यात 329 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. प्रश्न क्रमांक 24 पृथ्वीवरील वनांचे आणि जैवविविधतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी दरवर्षी 22 जून रोजी कोणता दिवस पाळला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जागतिक वर्षावन दिन, वर्ल्ड रेनफॉरेस्ट डे. प्रश्न क्रमांक 25 22 जून 1940 रोजी मुंबईत नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या थोर स्वातंत्र्य सैनिकाची भेट घेतली होती, जी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक ऐतिहासिक भेट मानली जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. प्रश्न क्रमांक 26 22 जून 1897 रोजी पुणे येथे प्लेग कमिशनर WC रँड यांच्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी त्याची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या क्रांतिकारकांना काय म्हणून ओळखले जाते? तर चाफेकर बंधू असं या प्रश्नाचं उत्तर आहे, ऑप्शन सी. तर मित्रांनो, नुकत्याच 4-5 दिवसापूर्वी झालेल्या MPSCच्या ग्रुप बी च्या पेपरमध्ये हा प्रश्न येऊन गेला आणि अतिशय थोडक्यात या प्रश्नामध्ये गुगली टाकलेली होती. या ठिकाणी पुणेच्या प्लेग कमिशनरच्या ऐवजी मुंबई दिलेलं होतं कन्फ्युज करण्यासाठी. आणि हेच कन्फ्युजन होऊ नये यासाठी आपण इतिहासाचे व्हिडिओ उद्यापासून सिरीज घेऊन येणार आहोत, तर ते व्हिडिओही बघायला विसरू नका. तर याच्याबद्दलची माहिती बघा. 22 जून 1897 रोजी दामोदर हरी चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर या दोन चाफेकर बंधू यांनी रँड या प्लेग कमिशनर, जो पुण्याचा प्लेग कमिशनर होता, त्याची गोळ्या झाडून त्याची हत्या केली. हा भारताच्या सशस्त्र क्रांती चळवळीतील अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वर्षावन दिन म्हणून जगभरात पाळला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 22 जून. प्रश्न क्रमांक 28 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लॉसले, स्वित्झर्लंड. 29वा प्रश्न 23 जून रोजी संयुक्त राष्ट्राद्वारे समाजातील दुर्लक्षित महिलांच्या हक्कांबद्दल आणि समस्यांबद्दल जागरूकतेसाठी कोणता दिवस पाळला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय विधवा दिन, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 30 भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून पुनर्नियुक्त झालेले तुषार मेहता हे एकूण कितव्यांदा या पदाची धुरा सांभाळत आहेत? पुनर्नियुक्तीसह. तर हे पुनर्नियुक्तीसह या तिसऱ्यांदा या पदाची धुरा सांभाळत आहेत. प्रश्न क्रमांक 31 आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणात निवड झालेल्या डॉक्टर बिमल पटेल यांचा कार्यकाळ 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होऊन कोणत्या वर्षापर्यंत असेल? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2035, ऑप्शन सी. 32वा प्रश्न भारतीय नौदलात नुकतीच दाखल झालेली INS दुनगिरी ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची युद्धनौका आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रगत स्टेल्थ गाइडेड मिसाइल फ्रिगेट, ऑप्शन ए. असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 33वा प्रश्न आशियाई दुहेरी स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत अभय सिंग आणि वेलावन सेंथिल कुमार यांनी अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या जोडीचा पराभव केला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, पाकिस्तान. 34वा प्रश्न फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले विवेक अग्रवाल हे कोणत्या केडरचे IAS अधिकारी आहेत? तर हे आहेत मध्य प्रदेश केडरचे. 35वा प्रश्न क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी यांनी अवघ्या 11 चेंडूत जागतिक विक्रम करणारे अर्धशतक कोणत्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत किंवा प्रकारात ठोकले किंवा केले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लिस्ट ए क्रिकेट, ऑप्शन सी. तर मित्रांनो, हे होते महत्वाचे 35 प्रश्न 22 आणि 23 जूनचा व्हिडिओ आपण एकत्र घेतलेला आहे. आपला उद्यापासून दररोज सकाळी 5 वाजता व्हिडिओ डेलीचा टाइमवर अपलोड होत राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. आणि तत्पूर्वी एक सूचना, आपण इतिहासाची सिरीज घेऊन येत आहोत, ते सुद्धा लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. थँक्यू सो मच.